सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत आनंददायी असणार आहे. संध्याकाळपर्यंत तुमच्या व्यवसायामध्ये एखादा मोठा करार फायनल होऊ शकतो, ज्यासाठी तुम्ही फार दिवसांपासून प्रयत्न करताय. या यशामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक छोटीशी पार्टी आयोजित करू शकता. तुमच्या कामाची प्रसिद्धी आणि कीर्ती आज वाढेल. नोकरी करणाऱ्यांनी आज आपल्या वरिष्ठांशी वाद घालणं टाळावं. असं केल्यास त्यांना थोडंसं वाईट वाटेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगल्या बातम्या घेऊन येऊ शकतो. तुम्ही आज तुमच्या आईवडिलांना देवदर्शनासाठी घेऊन जाण्याचा विचार करू शकता. सरकारी नोकरीमध्ये असलेल्यांना प्रमोशन किंवा पगारवाढ यांसारख्या चांगल्या बातम्या मिळू शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत मजा मस्ती करण्यामध्ये वेळ घालवाल. आज नशीब 93% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळे देणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नफ्याचे नवीन नवीन मार्ग सापडू शकतात, ज्यामुळे तुमच्या राजकीय कारकिर्दीला चालना मिळेल. व्यवसायासाठी काही नवीन योजना तुमच्या डोक्यात येतील. तुम्ही या योजना तुमच्या वडिलांशी बोलून त्यांच्या सल्ल्यानं पुढे नेण्यास त्या नक्कीच फायदेशीर ठरतील. विद्यार्थ्यांना आज शिक्षक आणि मोठ्या लोकांच्या मदतीची गरज भासेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा क्रिएटिव्हिटीने भरलेला असेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जुन्या मित्राच्या घरी एखाद्या शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. तिथे तुमची आशयखाया मित्राशी भेट होईल, ज्याची तुम्ही फार दिवसांपासून वाट पाहत होतात. आज तुम्ही जे काही काम कराल ते अत्यंत निष्ठेने कराल आणि त्याचं फळही तुम्हाला मिळेल. मात्र आज तुम्हाला तुमची रखडलेली सगळी कामं पूर्ण करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. आज नशीब 98% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यस्त असला तरी तुमच्या धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी तुम्ही वेळ काढू शकाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी काही वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील, परंतु तुम्हाला त्यांना शांतपणे सामोरं जावं लागेल. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवावा लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आपल्या वागणुकीमध्ये सावधगिरी बाळगण्याचा असेल. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या शत्रूंपासून आज सावध राहावं. तुमच्या प्रगतीमुळे त्यांना मत्सर वाटू शकतो. आज तुमचे शत्रू मित्र बनून तुमच्या जवळ येतील, परंतु तुम्हाला त्यांना ओळखण्याची गरज आहे. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. व्यवसाय करणाऱ्यांनी आज आपल्या पार्टनरवरती डोळे झाकून विश्वास ठेवल्यास ते त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फायदेशीर ठरेल. जर तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कुठलाही वाद चालू असेल तर त्यात आज निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. आज तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टवरती काम सुरू केलं तर ते नक्कीच पूर्ण होईल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांशी वादामध्ये पडणं टाळावं लागेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा मध्यम फळ देणारा राहील. आज तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही नवीन बदल केल्यास त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये पूर्ण फायदा होईल. जर कुटुंबामध्ये फार दिवसांपासून काही कलह चालू असेल तर तो आज संपू शकतो आणि तुमच्या कुटुंबामध्ये शांतता नांदेल. तुम्हाला आज दिवसभर व्यवसायामध्ये नफ्याच्या छोट्या छोट्या संधी मिळत राहतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सावध आणि सतर्क राहण्याचा आहे. आज तुम्ही तुमच्या रोजच्या कामांव्यतिरिक्त नवीन कामांमध्ये हात घालाल ज्यातून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो. लहान व्यावसायिकांना आज आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी अडचणीच्या वेळी पैशांची मदत करावी लागेल. व्यवसायामध्ये आज कुठलाही धोका पत्करताना विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत सामान्य राहील. तुम्ही आज तुमच्या दिवसाच्या कामांसोबतच तुमची रखडलेली कामं देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात तुम्ही बऱ्याच अंशी यशस्वीही व्हाल. जर तुम्हाला तुमचा मुलगा किंवा मुलीच्या शिक्षणाबद्दल कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्या जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या. आज एकाच वेळी अनेक कामं हाती असल्यानं तुमची चिंता वाढू शकते, परंतु तरीही तुम्हाला समजूतदारपणे योग्य निर्णय घ्यावे लागतील. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आरोग्याच्या दृष्टीनं थोडा त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. आज कोणताही निर्णय घाई गडबडीनं तुम्ही घेऊ नका आणि प्रत्येक काम विचारपूर्वक करा. संध्याकाळच्या वेळी काही हंगामी आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्यामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांना आज त्याचा नफा होईल. आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार अंमलात आणू शकता. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत फायदेशीर ठरेल. आज तुम्ही कुठल्याही संकटात असाल तरीही तुम्ही तुमच्या बुद्धीच्या बळावर त्यातून बाहेर पडण्यात यशस्वी व्हाल. आज तुमच्यासोबत काही अडचण असल्यास तुम्हाला तुमचं मधुर बोलणं कायम ठेवावं लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरी पूजा, हवन किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करू शकता. आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कुठलाही धोका पत्करल्यास त्याचा तुम्हाला लाभ नक्कीच होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.